ही पीक पाहणी रब्बी हंगामामधील केलेली नसेल तरीही काही अडचण नाही. तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही आपला हरभरा नाफेडच्या माध्यमातून देऊ शकता, विक्री करू शकता. त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे. ते काम काय हे सविस्तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात रॉयल शेती. तर मित्रांनो, आपल्याला ई पीक पाहणी आपण केलेली नाही किंवा कोणत्याही कारणास्तव आपली राहिलेली आहे, तरी ई पाहणी आपल्याला आता करता येते. तर ती कशी करायची? आपल्या गावातील जे तलाठी आहे किंवा मंडळ अधिकारी आहे यांच्या माध्यमातून आपल्याला ई पीक पाहणी करता येते. कारण आता जरी शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी बंद झालेली असली तरी सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी अजूनही चालू आहे. म्हणून आपल्याला सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी जर केली तर आपल्याला 48 तासाच्या नंतर आपल्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणीचा जो पेरा आपण केला होता डेटा, तर तो डेटा पूर्णचे पूर्ण डेटा आपला हरभरा, गहू, ज्वारी जे काय रब्बी हंगामातील पिकं जे केले असेल तर ते येऊन जातात. मग मित्रांनो, त्यासाठी आपल्याला आपल्या गावातील जे तलाठी आहे किंवा मंडळ अधिकारी साहेब आहे तर यांच्या माध्यमातून आपल्या पीक पाहणी आहे ती करून घ्यायची आहे. हे पीक पाहणी केल्याच्या नंतर आपल्याला ई समृद्धी जे पोर्टल आहे तर त्याच्या माध्यमातून आपल्याला हरभऱ्याची नोंदणी करू शकता आणि 5,875 रुपयाचा हरभऱ्याचा जो भाव आहे तर तो आपल्याला मिळू शकतो किंवा आपण त्याचा लाभ घेऊ शकता. जेणेकरून आपण बघतोय की आता जे प्रायव्हेट मार्केट आहे तर ते खूप हलाखीचं आहे. 4,900 रुपयाचं 5,000 रुपयापर्यंत भाव आहे आणि इथे जे आपल्याला 800 रुपये चांगल्या पद्धतीने वरचढ भेटणार आहे. तर त्याचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो, आपल्या पेऱ्यावर जर हरभरा पिकाची नोंद नसेल तर ही एक ट्रिक वापरून आपण त्या ठिकाणी आपल्या हरभऱ्याची नोंद आपल्या सातबाऱ्यावर करू शकता आणि त्या ठिकाणी समृद्धीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन हरभरा पिकाची नोंदणी करू शकता. त्यासाठी 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन खुलं करण्यात आलेलं आहे. या माध्यमातून आपण हरभऱ्याची नोंदणी करू शकता. ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण शेतीच्या अडचणी आणि नवनवीन माहिती आपण घेऊन येत असतो. त्याचं सोल्युशन नक्की आपल्या चॅनलवर मिळत असतं. धन्यवाद.